नमस्कार मित्रांनो, माझा नवरा खूप काळा होता. मला माझ्या पतीचा खूप तिरस्कार होता. त्यामुळे मला त्याच्या मुलाला जन्म द्यायचा नव्हता. 7व्या महिन्यात पोटातलं बाळ मरण्यासाठी मी जाणून-बुजून पायऱ्यावरून खाली पडले. तेव्हा माझ्या पतीने मला हॉस्पिटलमध्ये नेले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझा नवरा मेलेलं बाळ हातात घेऊन सगळ्यांना पेढे वाटत होता आणि जेव्हा तो माझ्याजवळ आला तेव्हा त्याने मला एक अशी वस्तू दाखवली की ती पाहून माझ्या पायाखालून जमीनच सरकली. मला जेव्हा शुद्ध आली, मी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले होते. एक नर्स दुःखाच्या स्वरात मला म्हणाली, "आम्ही तुमचं बाळ वाचवू शकलो नाही." हे ऐकल्यानंतर एका क्षणासाठी माझ्या बाळाला काहीतरी झाले होते, जसे की माझ्या शरीरातून कोणीतरी माझा आत्मा बाजूला केला होता. मी माझी नजर इकडे-तिकडे फिरवली तेव्हा मला सूरज दिसले. त्यांनी मेलेल्या बाळाला हातात घेतले होते आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटत होते. मला शुद्ध आलेली पाहून ते माझ्याकडे धावत आले आणि म्हणाले, "अभिनंदन शिल्पा, तू मुलाला जन्म दिला आहेस. पण हा तर मेला आहे. तरी काहीच हरकत नाही. मी याला कुठेच जाऊ देणार नाही." सूरजचे बोलणे ऐकून एकदम माझ्या हृदयात वेदना झाल्या. त्यांनी मला मुलाचा चेहरा दाखवला. तो हुबेहूब माझीच कॉपी होता. गुलाबी आणि सफेद रंग, टोकदार नाक, छोटे-छोटे ओठ. त्याला पाहून मी जोरजोरात रडू लागले. सूरज सुद्धा रडत होते, परंतु ते पुन्हा मला म्हणाले, "शिल्पा, रडायची काहीच गरज नाही. हा मुलगा माझा आहे. हा आपल्या घरी येईल आणि आपल्या सोबतच राहील." मला नव्हते माहिती की ते आपल्या शब्दाचे पक्के आहेत आणि ते जे काही म्हणत होते ते करूनच दाखवणार. दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मी घरी गेले. मी पाहिले की एक खोली सूरजने बाळासाठी सेट केली होती. सूरज मला म्हणाले की मी माझ्या मुलाचे नाव शांतनू ठेवले आहे. ही खोली आजपासून शांतनूची आहे आणि तो याच खोलीत राहील. मी रडत रडत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, "असं करू नका. आपलं बाळ देवाघरी गेले आहे. तुम्ही यांचे अंत्यसंस्कार करा." माझे बोलणे ऐकून सूरज खूप चिडले आणि रागवून म्हणाले की आज नंतर मी तुझ्या तोंडून असे काहीच ऐकणार नाही. माझं बाळ जिवंत आहे आणि हा माझ्यासोबतच राहील. सूरजचे मानसिक संतुलन मला बिघडल्यासारखे वाटत होते, परंतु मी त्यांना काहीच बोलू शकले नाही. परंतु माझ्या बोलण्याला तरसून ते दुसऱ्या खोलीत शिफ्ट झाले, जी खोली त्यांनी बाळासाठी सजवली होती. माझ्यासमोर सूरज बाळासाठी कधी फीडर बनवून घेऊन जात होते, तर कधी त्यांचे डायपर चेंज करत होते. हे सगळं पाहून माझ्या हृदयात वेदना होत होत्या. मला खूप राग येत होता आणि त्या रागातच मी त्यांना ओरडून म्हणाले, "माझ्या मुलाच्या प्रेतासोबत अजून खेळ खेळू नका. याला मुक्त करा." माझे बोलणे ऐकून सूरजने माझ्या कानाखाली मारले आणि म्हणाले, "तुला किती वेळा सांगितलं आहे की तू माझ्या मुलाला प्रेत बोलू नको. चल, मी तुला काहीतरी दाखवतो." सूरजने जबरदस्ती माझा हात पकडून मला त्या खोलीत नेले जिथे माझं बाळ शांतनू झोपले होते. सूरजने एकदम बाळाच्या चेहऱ्यावरचा कपडा हटवला. माझी नजर जशी बाळाच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा माझ्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली, कारण मला ते दिवस आठवू लागले जेव्हा मी माझ्या नादात घरातल्या आरशासमोर स्वतःला पाहून नाचायचा प्रयत्न करत होते आणि सोबत ते गाणं गुणगुणत होते, जे मी आज शेजारच्या घरातून ऐकून आले होते. मला माहितीच पडले नाही की कधी आई आली आणि माझ्यावर चप्पलची फायरिंग केली. आईचा नियम खूप पक्का होता. बरोबर माझ्या पाठणीत चप्पल लागली होती आणि वेदनेने मी कळवळले होते. आई मला खूपच रागात पाहत होती आणि म्हणाली, "येऊ दे तुझ्या बाबांना." आई नेहमी मला बाबांची धमकी देत असायची, कारण मला बाबांची खूप भीती वाटत होती. ते एक साधे आणि धार्मिक व्यक्ती होते. ते आमच्या परिसरातील मंदिराचे पुजारी होते. त्यांनी धर्माला आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवर लादून ठेवले होते आणि मला याची खूप चीड येत होती. प्रत्येक गोष्टीवर रोकटोक, हे करू नको, ते करू नको, असंच राहा, तसंच राहा. मी एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती होते. माझे म्हणणे होते की आपल्या कर्माचे फळ फक्त मलाच मिळणार, त्यामुळे मला माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगून द्यायला हवे. परंतु बाबा तर आमच्या घरातले हिटलर होते आणि माझे छोटी बहीण भाऊ त्यांना खूप घाबरत होते. मला गाणं ऐकणे, सिरियल पाहणे आणि रोमॅन्टिक पुस्तकं वाचण्याचा खूप आवडता छंद होता. परंतु आमच्या घरात या सगळ्या गोष्टींना खूप वाईट मानले जात होते. पण मी कोणाचं ऐकणाऱ्यातली नव्हते. मी माझ्या मैत्रिणीकडून रोमॅन्टिक पुस्तक उधार घेऊन बॅगमध्ये लपवून ठेवत होते आणि गुपचूप वाचत होते. मी माझ्या घरच्यांपासून लपून खूप सारी स्वप्न माझ्या मनात दाबून ठेवली होती.
मला पूर्ण विश्वास होता की एक ना एक दिवस मला त्या रोमॅन्टिक पुस्तकांमधला हिरो सारखा मुलगा आपल्यासोबत नक्कीच घेऊन जाणार. त्यानंतर माझ्या जीवनात सुखच सुख येईल. मी रोजच पूजेनंतर लवकरात लवकर लग्न होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असायची. मी पुजाऱ्याची मुलगी होते. देवावर मला पूर्ण विश्वास होता. मला नेहमी वाटायचे की देव माझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. माझे 16 सोमवारचे व्रत चालू होताच माझ्यासाठी स्थळ आले. आईने मला सांगितले की तुझ्या बाबांच्या ओळखीतल्या व्यक्तीने त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा म्हणजे तुझा हात मागितला आहे आणि तुझ्या बाबांनी सुद्धा होकार दिला आहे. आता 1-2 आठवड्यानंतर तुझे कन्यादान करून आम्ही सुद्धा आमच्या कर्तव्यातून मुक्त होऊ. हे बघ, मुलगा खूप संस्कारी आहे, चांगल्या घराण्यातील आहे, खूप श्रीमंत आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, गावाला आई वडील आणि एक भाऊ आहे. लग्नानंतर शहरात तुम्ही दोघेच असाल, त्यामुळे घरात तुझंच राज्य असेल. आईचे बोलणे ऐकून मी होकारार्थी मान हलवली होती. आता तर माझ्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. मी देवाजवळ जे मागितले होते ते मला मिळाले होते. मी या जेलखान्यातून मुक्त होऊन माझ्या पतीच्या घरी जाणार होते आणि हाच विचार करून मला आनंद होत होता. मला एकच प्रश्न पडला होता की मुलगा एवढा श्रीमंत आहे, मग त्यांना माझ्यासारख्या गरीब मुलीशी का लग्न करायचे आहे? आई म्हणाली होती की मी दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे त्यांनी फोटो पाहताच मला होकार दिला आणि पाहण्याचा कार्यक्रम न करताच बाबांनी लग्न ठरवले. मला सुद्धा बाबांनी मुलाचा फोटो दाखवला नव्हता आणि त्यांच्या पुढे बोलण्याची हिंमत कोणालाच नव्हती. असो मी हे 2 आठवडे एक एक दिवस मोजून घालवले होते आणि आता आई मला क्षणोक्षणी संसाराच्या गोष्टी शिकवत होती. एक दिवस तर आई मला हात जोडून म्हणाली की मी तुला विनंती करते शिल्पा, तुझ्या सासरी माझा मान ठेव. असं नको व्हायला की तुझ्यामुळे मी मी दिलेल्या संस्कारावर प्रश्न उठेल आणि मी तुझ्या बाबांच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीची सुद्धा राहणार नाही. मी आईला खूप समजावले, तिला दिलासा द्यायचे की मी असं काहीच करणार नाही. शेवटी लग्नाचा दिवस आला. माझ्या बाबांची कमाई खूप नव्हती, त्यामुळे त्यांनी जास्त खर्च केला नाही. अशा प्रकारे खूपच साध्या पद्धतीने मी निरोप घेऊन माझ्या पतीच्या घरी आले. हे घर खूपच आलिशान होते. या घरात माझे माहेरचे घर तर 4-5 बसले असते. त्यानंतर मला खोलीत बसवले गेले होते. काही वेळ तर मी मान खाली घालून बसले होते आणि मग खोली पाहण्यासाठी वर मान केली. मी पटकन माझ्या चेहऱ्यावरची ओढणी वर घेतली आणि खोली पाहिली तर माझे डोळे मोठे ते मोठेच राहिले, कारण इतकी सुंदर आणि सजवलेली खोली मी आजपर्यंत पाहिलीच नव्हती. मग मला खोलीच्या बाहेरून टकटक आवाज येऊ लागला. तेव्हा मी परत ओढणी माझ्या चेहऱ्यावर घेतली. माझे पती खोलीच्या आतमध्ये आले आणि चालत चालत माझ्याजवळ येऊन बसले. मी हसले. माझ्या पतीने ओढणी वर घेतली तेव्हा माझी नजर खालीच होती. मग त्यांनी हिऱ्याची अंगठी माझ्या समोर धरली. तेव्हा मला मोठा धक्काच बसला. हिऱ्याची अंगठी पाहून नाही, काळे हात पाहून मी लगेच माझी नजर माझ्या समोर बसलेल्या माझ्या पतीच्या चेहऱ्यावर टाकली. तेव्हा मी दंग झाले. एक खूप वयाचा, अगदी कोळशासारखा काळा माणूस माझ्या समोर बसून हसत होता. मला एकदम धक्का बसला आणि मी म्हणाले, सॉरी अंकल, मला नव्हते माहिती की तुम्ही आला आहात. मला वाटले की सूरज आहे, ते कुठे आहेत? त्या माणसाला एकदम टेन्शन आले. एकदम माझ्या हृदयाला काहीतरी झाले होते. हृदय खूपच जोरात धडधड करू लागले होते. बापरे, माझा पती पळून तर गेला नसेल ना? तेव्हा तो माणूस घसा खाकरत म्हणाला, शिल्पा, मीच सूरज आहे. काय? मला काहीच कळाले नाही. माझ्या कानांवर मला विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, शिल्पा, तुझे लग्न माझ्यासोबतच झाले आहे. त्या माणसाचे बोलणे ऐकून मी बेशुद्ध होता होता राहिले होते. माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. मी एकदम जोर जोरात रडायला सुरुवात केली. सूरज सुद्धा माझी अवस्था पाहून घाबरले होते. ते मला रडायचे कारण विचारू लागले. तेव्हा मी पोट दुखायचे नाटक केले आणि रडू लागले. नंतर ते माझ्यासाठी मेडिसिन घेऊन आले आणि जेवण सुद्धा घेऊन आले, परंतु मी माझ्या चेहऱ्यावरून चादर हटवली नाही. मी संपूर्ण रात्र रडत राहिले होते. मनातल्या मनात माझ्या बाबांना म्हणाले की यामुळेच तुम्ही मला मुलाचा फोटो दाखवला नाही ना, पण मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. तुम्ही फक्त घरदार पाहिलं, त्यांची श्रीमंती पाहिली आणि मला या आगीत ढकलून दिलं. या जगात तुम्ही खूप चांगले पुजारी बनून बसले आहात ना, पण एक दिवस मी माझ्या देवाला तुमची तक्रार नक्कीच करणार. सकाळ झाली तेव्हा सूरज माझ्याजवळ येऊन बसले आणि म्हणाले, शिल्पा, मला माहिती आहे की तुझ्या पोटात दुखत नव्हते. कदाचित तू तुझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाला स्वतःचा पती स्वीकारू शकली नाहीस. मला माहिती आहे की वयाने मी तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे. दिसायला
दिसायलाही तुझ्यापेक्षा मी खूप वाईट आहे, परंतु मी मनातून खूप चांगला व्यक्ती आहे. मी तुला माझ्या घराची महाराणी बनवून ठेवेल. जगातला सगळा आनंद, सगळ्या सुख-सुविधा तुझ्या पायी आणून ठेवेल. मी तुला एवढे सुख देईल की तुझ्या नशिबाचा गर्व वाटेल." सूरज जे काही म्हणाले होते ते त्यांनी खरं करून दाखवले होते. ते खरंच माझी खूप इज्जत करत होते आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते आणि ते माझे नखरे सुद्धा झेलत होते. कधीच त्यांना त्रास होत नव्हता. सूरजने खऱ्या अर्थाने मला त्यांच्या घराची महाराणी बनवले होते, परंतु मी तर त्यांच्यासोबत नीट बोलतही नव्हते. ते मला खूप प्रश्न विचारत होते, तेव्हा मी त्यांना फक्त टचके टोमणे द्यायचे, म्हणजे मला ते पुन्हा विचारण्याची हिंमत करणार नाही. परंतु तरीही सूरज खूप खुश होते. मी किती सुंदर स्वप्न पाहिली होती, पण त्या बदल्यात मला किती भयानक सत्य मिळाले होते. परंतु मला त्या घरात जास्त दिवस राहवले नाही, कारण मी तर इकडे-तिकडे फिरणारी मस्त स्वभावाची स्वतंत्र मुलगी होते. घरातला एकटेपणा सहन होत नव्हता, त्यामुळे मी शेजारच्या घरी जाऊ लागले. त्यांचे घर तर आमच्या घरासारखे मोठे नव्हते आणि ते पैशाने सुद्धा आमच्यापेक्षा कमी होते, परंतु आमच्या शेजारच्या घरातील मुलगी माझ्याच वयाची निघाली, त्यामुळे मी तिच्यासोबत तासनतास बसून गप्पा गोष्टी करायला लागले. ती खूपच हसतमुख मुलगी होती. तिच्यासोबत बोलून मला खूप हलके वाटत होते. मी त्या मुलीच्या सोबतीने खूपच प्रभावित झाले होते, त्यामुळे मी मोनासोबत मैत्री केली. मी तिला माझ्या घरी सुद्धा यायला सांगितले होते आणि ती एकदा दोनदा माझ्या घरी आली सुद्धा होती, परंतु जास्त करून मीच तिच्या घरी जात होते. एक दिवस मी मोनासोबत बसून गप्पा मारत होते की तेव्हा एक खूप सुंदर मुलगा तिथे आला. तो अगदी एका हिरो सारखा दिसत होता. मी मोनाला विचारले तेव्हा तिने सांगितले की तो माझा मोठा भाऊ गौरव आहे. तो तिथून त्यांच्या खोलीत निघून गेला. मी थोड्या वेळ बसून माझ्या घरी पुन्हा आले. आज माझा मूड खूप जास्त खराब होता. मला सूरजच्या चेहऱ्याचा तिरस्कार वाटू लागला होता. ते जेव्हा ऑफिसवरून घरी परत आले तेव्हा मी त्यांच्यासोबत भांडण करू लागले. ते नेहमीप्रमाणे माझे नखरे झेलत होते, परंतु मला वाटत होते की ते त्यांचा अपशकुनी चेहरा घेऊन माझ्या समोरून गायब होऊन जावं. अशा प्रकारे चिडचिड आणि रागराग करून माझी तब्येत खूपच खराब झाली. मी किचनमध्ये पाणी प्यायला गेले तेव्हा तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडले. सूरज धावत पळत माझ्या जवळ आले आणि मला उचलून डॉक्टरांजवळ घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच माझ्यावर डोंगर कोसळला होता. मी तिरस्काराने मान झटकली आणि मनात पक्का निर्णय घेतला की मी या काळ्या माणसाच्या मुलाला अजिबात जन्म देणार नाही. मी विचार केला होता की मी सूरजला घटस्फोट देणार, म्हणजे माझा त्या सूरजपासून जीव सुटेल आणि माझ्या बाबांचा सुद्धा बदला पूर्ण होईल. घरी आलो तेव्हा सुद्धा माझा मूड खूपच खराब होता. सूरज मला विनंती करत होते की तू तुझा मूड चांगला ठेव, नाहीतर बाळाच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मोनाच्या घरी पोहोचले. मी तिच्या गळ्यात पडून खूप रडू लागले. तिने कारणही विचारले तेव्हा मी तिला आई होणार आहे हे सांगितले नाही. उलट तिला हे सांगितले की सूरज माझ्यासोबत खूप भांडतात. काल रात्री सुद्धा त्यांनी मला खूप मारले आहे. माझे बोलणे ऐकून मोनाला खूप टेन्शन आले होते. ती मला दिलासा देत होती. तेव्हा माहिती नाही गौरव कुठून तिथे आला. त्याला सुद्धा खूप टेन्शन आले होते आणि तो म्हणाला की तुला तुझा नवरा का मारतो. गौरवचे लक्ष माझ्याकडे पाहताच मी त्याला लगेच सांगायला सुरुवात केली की सूरजचा पहिल्यापासून असाच स्वभाव आहे, चिडका आणि रागीटपणा. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो लगेच चिडतो आणि मला मारतो. गौरव माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, जर तुला तुझा नवरा इतका मारतो तर तू पोलिसात जा आणि सगळं सांग. मी गौरवला म्हणाले की गौरव, मी एक पुजारीची मुलगी आहे, कुठे पोलीस स्टेशनचे चक्कर मारत फिरू. तेव्हा गौरवने लगेच त्याचा नंबर मला दिला आणि म्हणाला, जर तुला सूरजने परत मारले तर मला कॉल करून नक्की सांग. तू आता निश्चिंत हो, मी सगळं काही सांभाळून घेईल. मी गौरवचा नंबर घेऊन निघून गेले होते. मी आज खूप खुश होते. संध्याकाळ होताच मी त्याला फोन लावला. मी त्याला म्हणाले की मी तुझे धन्यवाद करण्यासाठी तुला फोन लावला आहे. तू खूप चांगला आहेस. माझे बोलणे ऐकून गौरव हसला आणि म्हणाला, चांगली तर तू सुद्धा खूप आहेस, त्यामुळेच मला तुझी मदत करायची आहे. असेच आम्ही एकमेकांसोबत बोलायला लागलो आणि बोलता बोलता 1 तास निघून गेला. जेव्हा सूरज ऑफिसवरून आले तेव्हा मी पटकन फोन बंद केला होता. आता मी प्रत्येक दिवशी बहाणा करून गौरवला फोन लावत होते आणि तो सुद्धा मला पुढून चांगला रिस्पॉन्स देत होता आणि म्हणायचा की मी तुझ्याच फोनची वाट पाहत असतो आणि
माझी आणि गौरवची मैत्री आता खूपच खोलवर झाली होती. त्याने मला एक दिवस हॉटेलमध्ये बोलावले होते. मी खूप तयार होऊन गेले होते. आम्ही तिथे बसून जेवण केले. जेवता जेवता तो मला म्हणाले की मला या गोष्टींचे दुःख आहे की तुझ्यासारखा सुंदर मुली हे श्रीमंत म्हातारे का घेऊन जातात. तुझे लग्न माझ्यासारख्या मुलासोबत व्हायला हवे होते. गौरवचे बोलणे ऐकून मी रडू लागले होते आणि म्हणाले, माझी सुद्धा हीच इच्छा आहे की माझे लग्न तुझ्यासारख्या मुलासोबत व्हायला हवे होते. पण माझ्या बाबांनी मला न विचारता माझे लग्न सूरज सोबत ठरवले. तेव्हा गौरव म्हणाला, जर मी एक गोष्ट सांगितली तर तुला राग तर येणार नाही ना? मी लगेच त्याला म्हणाले की नाही नाही, मी का तुझ्यावर रागू? तू अगदी मनापासून बोल, जे तुला काही बोलायचे आहे. तेव्हा गौरव म्हणाला, जर तू कोणत्याही पद्धतीने सूरजकडून घटस्फोट घेतला तर मी तुझ्याशी लग्न करेन. गौरवचे बोलणे ऐकून तर माझे पाय जमिनीवर नव्हतेच. मी खूप आनंदात घरी गेले होते. मी पूर्ण दिवस सूरजकडून घटस्फोट घेण्याचा प्लॅन करत होते. परंतु आता या बाळाचे जे संकट आले होते त्याबद्दल विचार करून करून माझं डोकं फुटू लागलं होतं. मला कोणत्याही किमतीत सूरजच्या बाळाला जन्म द्यायचा नव्हता. अशा प्रकारे तर बाळ माझ्या पायांची बेडी बनून राहील. आणि जेव्हापासून सूरजने मी प्रेग्नेंट असल्याची बातमी ऐकली होती तेव्हापासून त्यांनी माझी खूप काळजी घ्यायला सुरुवात केली होती. ते माझ्यासाठी फळं घेऊन येत होते आणि स्वतः ती फळं कापून माझ्यासमोर बसून मला खायला घालत होते. त्यांची इच्छा होती की येणारं बाळ हे निरोगी आणि हेल्दी असावं. परंतु क्षणोक्षणी मी सूरज सोबत भांडत असायचे. एक दिवस गौरवने मला पुन्हा हॉटेलमध्ये बोलावले होते. त्या दिवशी मी त्याला रडून रडून सांगितले की मी सूरजच्या बाळाची आई होणार आहे. माझे बोलणे ऐकून गौरव जेवण सोडून निघून गेला होता. मी त्याला फोनवर फोन करत राहिले परंतु तो माझा फोन उचलत नव्हता. शेवटी त्याने माझा फोन उचलला आणि म्हणाला, आता तू मला का फोन करत आहेस? तू माझ्यासोबत खेळ खेळत आहेस. मी म्हणाले, मला सूरजच्या बाळाला जन्म द्यायचा नाही, तुझ्यासोबत संसार करायचा आहे. गौरवला माझे बोलणे समजले होते. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, तुला जर सूरज पासून वेगळे व्हायचे असेल तर रिकाम्या हाताने घटस्फोट का घ्यायचा? तू सूरज सोबत तुझं नातं चांगलं कर आणि बहाणा करून त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावर कर. मग तुझ्याकडे नाही पैशांची कमी असेल, नाही प्रेमाची. गौरवचे बोलणे ऐकून मला खूप आनंद झाला. मला त्याचा प्लॅन खूप आवडला. आता मी गौरवच्या प्लॅन नुसार सूरज सोबत माझं नातं चांगलं केलं. आता मी त्यांच्यासोबत भांडण करायची सोडून दिली होती. ते जसे म्हणत होते तसंच मी करत होते. सूरज सुद्धा खूप खुश होते. ते विचार करत होते की कदाचित मी आई होणार आहे. या कारणामुळे मी बदलले होते. एक दिवस मी सूरजला म्हणाले की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तेव्हा ते हसले आणि म्हणाले की मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला तुमच्या प्रेमाचा पुरावा हवा आहे. सूरज म्हणाले, कसला पुरावा? तेव्हा मी त्यांना सांगितले, तुम्ही तुमची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, हाच तुमच्या प्रेमाचा पुरावा असेल. सूरजने माझी गोष्ट ऐकली आणि आपली संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. आता मी खूपच खुश राहू लागले होते. परंतु बाळाची चिंता मला अजूनही सतावत होती. माझ्या डिलिव्हरीला खूप कमी दिवस राहिले होते. मग मी एक नाटक केले. मी जाणून बुजून स्वतः पायऱ्यांवरून खाली पोटावर पडले. माझी अवस्था खूपच बिघडली होती. मला जागोजागी जखमा झाल्या होत्या आणि मी बेशुद्ध पडले. मला जेव्हा शुद्ध आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर पडले होते. मला नर्स खूपच दुःखी स्वरात म्हणाली की आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही. ही बातमी ऐकताच एका क्षणासाठी माझ्या हृदयात वेदना झाल्या होत्या. जसे की माझ्या शरीरातून माझा आत्मा वेगळाच झाला होता. मी माझी नजर इकडे तिकडे फिरवली तेव्हा मला सूरज दिसले. त्यांनी मेलेलं बाळ हातात घेतलं होतं आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये पेढे वाटत होते. हे सगळे दृश्य पाहून मी खूप घाबरले होते. सूरज ते मेलेलं बाळ घरी घेऊन आले होते आणि त्या बाळाला त्यांनी स्वतः जवळ ठेवले होते. त्याचे कपडे बदलणे, त्याच्यासाठी फिडर बनवणे, त्याचे डायपर सुद्धा ते चेंज करत होते. परंतु मला त्या बाळाचा चेहरा पाहायची हिंमत होत नव्हती. माझ्या बाळाच्या मृत्यूला 5 दिवस होऊन गेले होते. म्हणजे सूरज 5 दिवसांपासून मेलेलं बाळ घेऊन फिरत होते. मला आश्चर्य होत होते की अजूनही बाळाच्या प्रेताचा दुर्गंध यायला सुरुवात का नाही झाली. मी हे सगळं पाहून स्वतः वेडी झाले होते. मी गौरवला फोन करून सांगितले की मला तुझ्यासोबत राहायचे आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे.
तेव्हा तो म्हणाला होता की ठीक आहे, तू तुझे सगळे दागिने आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन रेल्वे स्टेशनवर ये. मी माझे सर्व सामान पॅक केले आहे. माझ्याजवळ जास्त करून हिऱ्याचे दागिने होते. त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या बॅगेत ठेवून दुपारी 2 वाजता मी रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. गौरव माझी वाट बघत तिथेच उभा होता. तो मला पाहून खूप खुश झाला होता. त्याने पुढे होऊन लगेच माझ्या हातातली बॅग पकडली आणि मला बेंचवर बसून तिकीट घेण्यासाठी निघून गेला. मी स्टेशनवर बसून गौरवची वाट पाहू लागली, पण तो परत आलाच नाही. आता मात्र माझं डोकं ठणकू लागलं होतं. मी गौरवला फोन केला तेव्हा नंबर बंद येत होता. मला स्टेशनवर बसून बसून खूपच उशीर झाला होता. मी उठले आणि घराकडे निघाले. मी टॅक्सी गौरवच्या घराबाहेर थांबवली, परंतु त्याच्या गेटच्या बाहेर खूप मोठे कुलूप मला चिडवत होते. गौरवच्या घराजवळ एक म्हातारा माणूस उभा होता. मी त्यांना म्हणाले, अंकल, तुम्ही कोण आहात? इथे जे राहणारे होते ते कुठे गेले आहेत? तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा ते म्हणाले, बाळा, हे घर आम्ही खरेदी केले आहे. इथला जो मालक गौरव होता त्याने मला सांगितले की त्याची लॉटरी लागली आहे. त्यामुळे ते घर मला विकून दुसरीकडे राहायला गेले आहेत. त्यांचे बोलणे ऐकून तर माझ्या आजूबाजूचे सगळेच फिरू लागले होते. भिंतीचा आधार घेऊन मी माझ्या घरी पोहोचले होते. तेव्हा सूरज घरीच होते. मी रागात सूरजला म्हणाले की माझ्या बाळाच्या प्रेतासोबत खेळ खेळू नका. त्यांचे अंत्यसंस्कार करा. सूरज माझ्या समोर आले आणि जोरात माझ्या खानाखाली मारले आणि म्हणाले, मी तुला किती वेळा सांगितले आहे की माझ्या बाळाला प्रेत बोलू नकोस. चल, मी तुला काहीतरी दाखवतो. त्यांनी जबरदस्ती माझा हात पकडला आणि मला खोलीत घेऊन गेले, जिथे माझ्या बाळाला शांतनूला झोपवले होते. सूरजने एकदम बाळाच्या चेहऱ्यावरचा कपडा हटवला. माझी नजर त्या बाळाच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा माझ्या तोंडून जोरात किंकाळी बाहेर पडली होती, कारण तिथे तर एक बाहुली पडली होती आणि बाहुलीच्या चेहऱ्यावर शांतनूच्या चेहऱ्याचा फोटो लावला होता. मी एकदम जोर जोरात रडू लागले. तेव्हा सूरज म्हणाले, माझ्या बाळाचा खून करताना तुला थोडे सुद्धा दुःख झाले नाही ना? तू कशी आई आहेस? एका परक्या माणसासाठी माझ्या बाळाला मारलेस. मला सांग, का केले हे सगळं? ज्याच्यासाठी तू हे सगळं केलंस तो तुला रेल्वे स्टेशनवर सोडून एकटा फरार झाला. मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला होता. याचा अर्थ सूरजला सगळं काही माहिती होतं. मी सूरजच्या पायावर पडले आणि जोर जोरात रडू लागले. मी हात जोडून माफी मागितली आणि म्हणाले, तुमची सगळी प्रॉपर्टी घेऊन तो पळून गेला आहे. तेव्हा सूरज म्हणाले, मला माहिती होते की तू लपून छपून गौरवला भेटायला जात होती, पण मी माझ्या बाळाच्या जन्माची वाट बघत होतो. जन्मानंतर मी तुला स्वतः माझ्यापासून मुक्त करणार होतो, पण तू तर त्या गौरवसाठी माझ्या बाळाला मारलेस, त्याचा खून केलास आणि त्याच्यासाठीच तू माझ्याकडून सगळी प्रॉपर्टी मागितली. मी कपाटातले सर्व दागिने काढून त्याच्या जागी खोटे दागिने ठेवले होते आणि प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा नकली ठेवले होते. मला माहिती होते की गौरवने तुझी फसवणूक केल्यानंतर तू परत माझ्या जवळच येशील. मी खूप हैराण होऊन सूरजकडे पाहायला लागले आणि म्हणाले, याचा अर्थ तुम्ही मला माफ केले आहे का? तेव्हा ते हसून म्हणाले, तू माझ्याजवळ राहशील, सकाळ संध्याकाळ माझा चेहरा पाहशील, मग हे कोणत्या शिक्षेपेक्षा कमी आहे का? तुला मी स्वतः बाळाच्या जन्मानंतर घटस्फोट देणार होतो, पण तू माझ्या मुलाचा खून केला आहेस. आता तू कायमची इथेच राहशील, पण मी तुला बायकोचा दर्जा देणार नाही. तुला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आपल्यात नवरा बायकोचे कसलेच नाते राहणार नाही, पण तू कायम याच घरात एक आश्रित म्हणून राहशील. शिल्पा, मी तुला जन्मठेपेची शिक्षा सुनावते. एवढं बोलून सूरज तिथून निघून गेले होते आणि मी गुडघ्यांवर बसून जोर जोरात रडत होते. पसंत नसलेल्या माणसासोबत राहणे ही सुद्धा एक शिक्षाच असते आणि ती शिक्षा मला सूरजने दिली होती. पण खरं तर आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण होऊ लागलं होतं. मला आता ते आवडू लागले होते. त्यांचा स्वभाव आवडू लागला होता, पण त्यांनी मला बायको म्हणून झिडकारले होते. मला माझ्या पापाची खूप मोठी शिक्षा दिली होती आणि माझ्या सारखी स्त्री याच शिक्षेच्या लायकीची होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला सूरजने मी माफी मागितल्यावर पुन्हा बायको म्हणून स्वीकारायला हवे की